मुंबई महापालिकेकडे अगदी दिल्ली पासून तर आपण बघतोय तामिळनाडू पासून ते काश्मीर पासून सगळ्यांचं लक्ष हे केवळ या मुंबई महापालिकेकडे होतं, कारण दिल्ली देशातल्या 8 राज्यांपेक्षा सगळ्यात जास्त बजेट असणारी ही महापालिका आहे। त्यामुळे ही महापालिका कोणाच्या ताब्यात येते हे पाहणं महत्त्वाचं होतं। त्यामुळे मुंबई महापालिकेत काय होतंय ते आम्ही आपल्याला आता दाखवणार आहोत। एक्झिट पोल मुंबईचे काय सांगतायत, सगळ्यांचं लक्ष सध्या या स्क्रीनवर आहे आणि मुंबईचं आपण बघतोय एक्झिट पोल। भाजपला 84 जागा, शिंदे सेनेला 35, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला केवळ 3 तर इतरांना 5 जागा मिळतील असं दिसतंय। काँग्रेसला इथं 23 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात असं दिसतंय। काँग्रेस इथं वंचित सोबत आघाडीमध्ये होती, युतीत होती, तर ठाकरे सेनेला 65 जागा इथं मिळतील असं दिसतंय। आणि ठाकरे सेनेनंतर एनसीपी जी शरद पवारांची आहे त्यांना 10 जागा देण्यात आल्या होत्या खरतर युतीमध्ये, त्यांना 2 जागा राखण्यात यश येईल। तर मनसे 52 जागा मुंबईमध्ये लढली होती आणि मनसेला केवळ 10 जागा मिळतील असं दिसतंय। त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी, मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारी मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे सेना यांची जी युती होती त्यांचा कल जो आहे मतदारांचा एक्झिट पोल मध्ये हा महायुतीच्या बाजूने दिसतोय, शिंदे सेना आणि भाजप यांच्या बाजूने दिसतोय, कारण 84 आणि शिंदे सेनेला 35 जागा मिळतील असं सध्या तरी दिसतंय। ठाकरे बंधूंचा करिश्मा गिरीश इथं फार काही चालला असं म्हणावं तसं चित्र सध्या तरी दिसत नाही। अगदी बरोबर। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा एक्झिट पोल काय सांगतोय बघा। महायुतीचीच सत्ता येईल, बीएमसी वर महायुतीची सत्ता येईल, त्यांचा महापौर बसेल असे एक्झिट पोलच्या आकडेत। भाजप सर्वाधिक मोठा पक्ष 84, शिंदे सेना त्याखालोखाल 35, अजित पवारांची राष्ट्रवादी केवळ 3, इतर 5, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती त्यांना 23 जागा मिळतील असा अंदाज आहे। ठाकरे सेनेला 65, त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 आणि मनसे केवळ 10 जागांवर निवडून येईल असा अंदाज आहे। बघा, संपूर्ण राज्यात सगळ्यात चर्चेत होती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि आपण बघतोय की महायुतीचाच तिथे प्रभाव राहील असा अंदाज आहे। गेल्या 25 वर्षांची म्हणजे 2.5 दशकांची ठाकरेंची सत्ता ही तिथे आता जाईल आणि महायुतीचा तिथे झेंडा लागेल असा अंदाज आहे। अगदी ठाकरे सेनेची गेल्या अनेक म्हणजे 25 वर्षांपासून खरं तर ठाकरेंच्या हातात मुंबई होती। मुंबईमध्ये ठाकरेंचं विशेष लक्ष होतं। याच मुंबईसाठी 2 दुरावलेले भाऊ जे ते 20 वर्षानंतर एकत्र आले, परंतु फार काही करिश्मा करू शकलेले नाही असं एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। अगदी बरोबर आहे। ठाकरे ब्रँड मुंबईत चालणार नाही असे एक्झिट पोलचे आकडे सांगतात। मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिका खरं तर त्याचं नाव लौकिक आहे आणि याच मुंबईसाठी 227 प्रभागांसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि या मतदानानंतर आता नेमका कौल कुणाच्या बाजूने जातो याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र या सकूनच निकालाच्या नंतर या निवडणुकीच्या अनुषंगाने जो अंदाज समोर येतोय त्या अंदाजानुसार भाजपा आणि शिंदे सेना यांचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तसाच एक अंदाज खरं तर वर्तवला जात आहे। मुंबईमधलं यंदाची ही जी निवडणूक आहे ती खरं तर अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली। 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या 2 ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा मराठीचा जो मुद्दा होता तो उचलून धरलेला होता। हीच मुंबई आणि याच मुंबईतून कुठेतरी मराठी माणूस जो आहे तो खरं तर बाहेर पडतोय, दूर जातोय, बाहेर लोटला जातोय, अशा पद्धतीचा एक जो प्रचार आहे तो खरं तर ठाकरे सेनेकडून केला जात होता। तर भाजप आणि आपण पाहतो की शिंदे सेना जी आहे त्यांच्याकडून मात्र या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये विकासाचं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं। याच्यामध्ये आपण पाहतो जो निकाल समोर येतो याच्यामध्ये या निकालामध्ये बीजेपीला 84, शिंदे सेनेला 35, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, ठाकरे सेनेला 65, मनसेला 10, काँग्रेसला 20, एनसीपी जी शरद पवारांची आहे त्याला 2, वंचितला 3 आणि अपक्ष इतर जे आहेत त्यांना 5 असा एक अंदाज जो आहे तो खरं तर वर्तवला जातोय। कॅमेरामन विक्रम सावंत सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।